मैत्रिणींनो, मी आता तुम्हाला आज भाकरीचा पिझ्झा करून दाखवणार आहे। हे पहा, अशी भाकरी केलेली आहे आणि हे मी पूर्ण काढून घेणार आहे। लहान मुलांना खाण्यासाठी आणि मोठ्यांना पण खाण्यासाठी खूप चांगला पदार्थ आहे आणि मैद्यावर हा पर्याय म्हणून आहे। त्यामुळे हे असं पूर्ण आपण भाकरीचे काढून घेतलेलं आहे। यानंतर आपण याच्यावर आता यामध्ये थोडंसं मी मेयोनीज टाकणार आहे। पूर्ण लावून घ्यायचं। भाकरीला लागेल याप्रमाणे हे पूर्ण असं लावून घ्यायचं आपल्याला चमच्याच्या सहाय्याने। लहान मुलं फार आवडीनं खातात, कारण सर्व पदार्थ याच्यामध्ये आहेत, आवडीनं खातात। याच्यानंतर आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। सगळीकडून आपण लावून घेऊ, कारण भाकरीला हे चव पूर्ण लागली पाहिजे। हा सॉस आपण लावून घेतलेला आहे। तुम्हाला जास्त आवडत असलं तर तुम्ही जास्तही लावू शकता, की ना आपण थोडंसं लावून घेऊ। यानंतर थोडंसं आपण चिली सॉस टाकायचं आहे, कारण चटकदार थोडंसं हे लागतं। त्यामुळं आता तिखट तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार वापरायचं हे। अगदी सोपं करण्यासाठी आणि मुलंही आवडीनं खातात आणि पौष्टिक पण आहे। हे पहा, हे आता पूर्ण झालेलं आहे। आता आपण यावरती बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया। आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा हे पहा सगळीकडे आपण लावून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा हा पण आपण सगळीकडे टाकून घ्यायचा आहे। कारण चव खूप छान लागते सर्व मिश्रण एकत्र आल्यामुळं। याच्यामध्ये तुम्ही हे कॉर्न टाकू शकता। सर्व आपण हे पौष्टिकच वापरलेलं आहे आणि कलरही पहा किती छान दिसतो। पांढरा, लाल, पिवळा आकर्षक असा कलर दिसतो। मुलं आवडीनं खातात आणि करायलाही सोपं, मुलंही बनवू शकतात। आता हे आपण टाकून घेतलेलं आहे। याच्यानंतर आपण हे चीज किसून घेणार आहोत। हे असं लांब करत घ्यायचं, कारण खूप छान पडतं। मग जवळजवळ केले की असे लांब असे धागे निघत नाहीत चीजचे। हे पहा, हे पहा किती छान दिसतं। अशा प्रकारे तुम्ही घ्यायचे। आता हे आपण मोझरेला चीज टाकून घेऊयात आणि आपण कमी गॅसवर थोडंसं 5 मिनिटं ही भाकरी ठेवूयात, म्हणजे हे मेल्ट होतं चीज आणि अगदी चवीला छान अशी भाकरी
चा पिझ्झा खूप छान लागतो. आणि जर तुम्हाला मेल्ट करायचं नसलं तर तुम्ही असेही खाऊ शकतात. आता हे आपण कट करून घेऊ. आता यावरती आपण थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया. हे पहा, आणि ओरिगॅनो ही पण आपण त्याच्यावरती टाकून घेऊया. आणि थोडंसं 5 मिनटं गॅसवर, कमी गॅसवर आपण हे थोडंसं शेकून घेऊया. मग हे मेल्ट झाल्यानंतर आपला पिझ्झा तयार होतो. आता मी काही गरम करणार नाही आहे, याच पद्धतीने मी कट करणार आहे. आता आपण ही भाकरी कट करून घेऊया. तुमच्याकडे कटर असेल तर त्या सहाय्याने तुम्ही कट करू शकता, किंवा सुरीच्या सहाय्याने असं कट करू शकता. आपल्याला हे 4 भाग करायचे आहेत अगोदर. आता या पद्धतीचा आपला हे तयार झाला आहे, मी कट केला. आता डिश सर्व करून दाखवते तुम्हाला. हा भाकरीचा पिझ्झा तयार झालेला आहे. मुलं ही साधी भाकरी न खात असल्यामुळं आपण असा पिझ्झा करू शकतो आणि मुलाला खाऊ घालू शकतो. तुम्हाला जर हा माझा पिझ्झा आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.